नमस्कार. आपल्या घरगुती हेल्थ टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजचा आपला जो यूट्यूब व्हिडिओ आहे, तर आता सध्या सर्वीकडे व्हायरल असेल, म्हणजे आपण जसं पाहतो की सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, त्याच्यानंतर बारीकशी अंगदुखी, त्याच्यानंतर नाक बंद होणे, तर हे व्हायरल सगळीकडे आजार चालू आहेत आणि याचे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. तर याचा आपण दोन भाग करणार आहोत. एक तर लहान मुलात करण्यात येणारे उपाय आणि दुसरे म्हणजे मोठ्या माणसामध्ये किंवा मोठ्या मुलांमध्ये करण्यात येणारे उपाय. प्रथमतः आपण लहान मुलामध्ये कोणत्या घरगुती उपाय करू शकू याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपण पाहतो की लहान मुलं सर्दी आणि खोकला झाल्यानंतर किरकिर करतात आणि या किरकिर, रडणं आणि बाकीच्या गोष्टीमुळे असह्य होतं. तर लहान मुलात प्रथमतः आपण वेखंडाची मुळी मिळते, कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आपल्याला ती भेटू शकते. हे वेखंडाच्या मुळी उगळून ती छातीला लावली तर जो छातीत जमलेला कफ आहे तो लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निलगिरीचं तेल. तर निलगिरीच्या तेलाची वाफ देणं किंवा निलगिरीचं तेल पुढून मागून छातीला लावलं तरी सर्दी आणि कफ याच्यात त्वरित लहान मुलामध्ये आराम पडतो. तसेच याच्याबरोबर थोडासा ज्वर असेल तर सुंठ उगळून आपण ती जर लहान बाळाच्या कपाळाला लावली तर हा ज्वरही लवकर कमी होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस वातावरणामध्ये कापूर जाळा, तर वातावरण हे निर्जंतुक होतं. तर लहान मुलं म्हणजे जे 12 महिन्याच्या खालील असतील तर त्यांच्यात प्रामुख्याने हे उपाय केले तर योग्य असा परिणाम दिसतो. त्यानंतर जे मोठे मुलं आहेत 1 वर्षाच्या पुढचे तर ते किंवा मोठे माणसं याच्यामध्ये आपण जो सर्दी खोकला क्रॉनिक असेल किंवा कफ पडत असेल, घशामध्ये गिळण्यासाठी त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आपण पाहू की प्रथमतः आपण मीठ, त्याच्यानंतर गरम पाणी त्याच्यात थोडं हळद टाकून याच्या गुळणे केल्याने घसा आपला मोकळा होतो. त्याच्यानंतर जे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण ह्यावेळेस जो आपला आयुर्वेदिक काढा आहे तो हा अत्यंत याच्यासाठी उपयोगी असतो. तर ते आयुर्वेदिक काढ्यामध्ये कोणते कोणते घटक वापरता येतील तर याची आपण माहिती घेऊ. तर आपण याच्यासाठी तुळशीचे 4 पानं, त्याच्यानंतर 2 लवंग, 2 काळी मिरी, त्याच्यानंतर दालचिनीचा छोटासा तुकडा आणि आलं आणि थोडासा गूळ, तर असा मिळून आपण जर काढा बनवला तर हा काढा 1 ग्लास काढा हा आपण 1 कपात रूपांतरित केला तर त्याच्यापासूनही अत्यंत सुंदर असा फायदा होतो आणि 1 ते 2 दिवसामध्ये कफ गायब होऊन जातो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे की आपण निलगिरीच्या तेलाची वाफ घेतली तर संपूर्ण छाती आपली मोकळी होते आणि ही वाफ कमीत कमी आपण 3 टाइम घेतली पाहिजे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आहे की हळदीचं दूध पिणे. हळदीच्या दुधामध्ये आपण 1 काळी मिरी टाकली आणि हळद टाकून ते दूध घेतलं तर त्याच्याद्वारेही आपला कफ कमी होण्यास मदत होते आणि छाती लवकर आपली मोकळी होऊन जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जे आहे की ह्या सर्व गोष्टींबरोबर अनेक जणांचं नाक अनेकदा बंद असतं किंवा आपण म्हणतो चोंदलेलं असतं, तर ह्या आपल्या काढ्याबरोबर किंवा तुळशीचे पानं आपण दिवसभरात सकाळ संध्याकाळ 4-4 चघळणे असेल किंवा याच्याबरोबर जे आहे की आपण सकाळी भस्त्रिका हा प्राणायाम केला तरीही आपले नाकाचे, सर्दीचे, सायनसचे प्रॉब्लेम असेल हे बऱ्यापैकी सर्व पूर्णपणे बंद होतात. आणि ह्या कालावधीत हे उपाय करत असताना आपल्याला काही पथ्यही महत्त्वाचे असतात. पथ्य म्हणजे काय करायचं की आपण तेलकट, सर्वात महत्त्वाचं आंबट, तळलेलं, मसालेदार, तसेच थंड शीतपेय, आईस्क्रीम, धूम्रपान ह्या सर्व गोष्टी ह्या कालावधीत टाळल्या पाहिजे. आपण जर ह्या टाळल्या नाही तर खोकला अजून वाढण्यास मदत होते. तर आपण परत एकदा सगळं रिवाईज करू
की ज्यावेळेस सर्दी आणि खोकला वाढतो यासाठी घरगुती उपाय म्हणजे की सर्वात महत्त्वाचं असतं की वाफ घेणे. तो वाफ आपण जी निलगिरीच्या तेलाची वाफ घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या परिसरामध्ये कापूर जाळणे. त्याच्यानंतरचं जे आहे की आपण तुळशीचे पानं चघळणे. त्याच्यानंतरचा जो काढा आहे तर काढ्याचं जे मी सांगितलं की आपण आल्याचा तुकडा असेल, तुळशीचे पानं, लवंग, दालचिनी, मिरी आणि थोडासा गूळ याचा समावेश करून काढा बनवणे. आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्याबरोबर भस्त्रिका प्राणायाम आणि पथ्य. तर ह्या सर्व गोष्टी जर आपण सर्वांनी पाळल्या तर 100% एक दिवसात सर्दी, कफ, खोकला गायब होणार. धन्यवाद सर्वांचे.